अजित, आत्ता नेमकी काय स्थिती दिसतीये गेटवे ऑफ इंडियावर? कारण पावसाचा जोर कसा दिसतोय याचा सगळ्याचा परिणाम हा आजच्या जलमय मुंबईवर होताना दिसतोय. काय नेमकं सध्याची स्थिती आहे? अनुपमा, जो गेट ऑफ इंडियाचा परिसर आहे तिकडे पावसाचा जोर पुन्हा वाढलेला आहे. गेली 5 ते 10 मिनिटं या ठिकाणी पुन्हा चांगला पाऊस पडतोय. मध्ये मध्ये थांबून पाऊस पडतोय, पण जी हायटाईडची वेळ होती 1:34 ते 38 मिनिटं या दरम्यानची, तो जो वारा आहे, वारा प्रचंड असल्यामुळे ही वेळ जी आहे ती 1:55 ते 2:05 पुढे सरकली होती. पण BMCने सांगितल्यानुसार हायटाईड आता साधारणपणे पूर्णपणे तिच्या रूपाला आलेली आहे आणि गेट ऑफ इंडियाचा परिसर आहे, जे पाणी आहे ते बऱ्यापैकी वर आलेलं आहे. त्या ठिकाणी ज्या सुरक्षा कडा आहेत किंवा ज्या इंग्रजांच्या काळातल्या भिंती आहेत त्या एक सर्टन लेवलपर्यंत चांगल्या पद्धतीने बांधल्यामुळे त्या ठिकाणी जास्त लाटा उसळत नाही आहेत. पण जो मरीन ड्राईव्हचा परिसर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाटा बाहेर येत आहेत. त्या ठिकाणी ट्यूब्स टाकलेले आहेत पाणी बाहेर येऊ नये, त्याच्यावरून ते पाणी संपूर्णपणे मरीन ड्राईव्हच्या बाहेर येत आहे. आणि गेट ऑफ इंडियाचा जो मुख्य प्रवेशद्वार जो आहे, जो संपूर्ण तिकडचा परिसर आहे, तिकडचं जे फेरी बोट्स किंवा ज्या व्यावसायिक बोट्स लागण्याचा तिथे एक कोर्ट होता, तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. ही हायटाईड जी आहे ही साधारणपणे 4 ते 4.5 मीटर एवढी असणार आहे हायटाईड. आणि हे पाणी जे गेट ऑफ इंडिया हे वाढलेलं आहे. पर्यटक आहेत त्यांना त्या ठिकाणी आतमध्ये जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे. या ठिकाणी परदेशी पर्यटक देखील आहेत आणि बरेचसे लोक जे आहेत ते मुंबईकर देखील आहेत. ते संपूर्ण या लाटेचा आणि या पावसाची मजा घेत आहेत. पण ज्यानुसार आपण वारंवार सांगतो लोकांना या ठिकाणी सर्व मजा घ्या, पावसाची घ्या, त्यानंतर जी लाट आहे समुद्राचे पाणी आहे त्याचा आनंद घ्या, पण स्वतःची सुरक्षा पूर्णपणे ठेवा, स्वतः पूर्ण सुरक्षित राहा आणि त्यानंतरच त्या ठिकाणी संपूर्ण आनंद घ्या. जी हायटाईड आहे हे पाणी आता वर आलेलं आहे. हळूहळू ज्या लाटा होत्या सुरुवातीला त्या बऱ्याच खाली होत्या, पण आता या हायटाईड जी तिच्या एका पर्वत लेवल असल्यामुळे हायटाईड आता वर आलेली आहे, पाणी वर आलेलं आहे. त्या संपूर्ण भिंती ज्या आहेत त्या भक्कम असल्यामुळे आणि एक तांत्रिक पद्धतीने या भिंती बांधल्यामुळे हे जे पाणी या ठिकाणी खवळत नाही आहे. विशेष करून हा जो ताजमहल हॉटेल आणि गेट ऑफ इंडियाच्या मधला हा जो परिसर आहे आणि हे जे इंग्लंडच्या काळातलं बांधलेलं फुटपाथ आहे त्या ठिकाणी ज्या भिंती आहेत त्या तांत्रिक पद्धतीने विशिष्ट एका पद्धतीने बांधण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे इकडचं पाणी उसळत नाही आहे. पण जो पुढचा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी फेरी बोट लागतात तिथे थोडा उतार असल्यामुळे तिकडे मात्र पाणी चांगलं उसळते आणि त्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. पण पोलिसांनी त्या ठिकाणी पर्यटकांना जाऊन दिलेलं नाही आहे. ज्या पद्धतीनं सुरुवातीला ही हवा होती, जवळपास 40 किलोमीटर पर तास ही हवा होती, ती हवा त्यानुसार ही लाटा होत्या ह्या मोठ्या इथलं असं वाटत होतं. पण मधल्या काळात साधारणपणे 1:15 ते 1:45 पर्यंत जो मधला काळ होता त्या ठिकाणी पाऊस देखील. अजित, या हायटाईडचा निश्चितच आनंद घेण्यासाठी लोक तिथे पोहोचलेले आहेत. मात्र हायटाईड आता गेलेली आहे, अर्थात धोका जो मुंबईवरचा होता तो टळलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी अजित. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.